नमस्कार, आपण पाहत आहात स्टार भारत न्यूज वन। नांदेडच्या औद्योगिक विकासाला नवी गती देणारा महत्त्वपूर्ण निर्णय, युवकांसाठी रोजगार आणि उद्योग क्षेत्रात सुवर्णसंधी आणि एमआयडीसीतील उद्योजकांना मोठा दिलासा। राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज नांदेड जिल्हा उद्योग केंद्रात झालेल्या आढावा बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करत प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले आहे। मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक युवक, महिला आणि नवोद्योजकांना उद्योग स्थापनेसाठी आर्थिक, तांत्रिक आणि प्रशासकीय मदत उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले। बैठकीला आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबूराव कोहळीकर, आमदार आनंदराव बोंढारकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी राजाराम गुठळे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि जिल्ह्यातील उद्योजक उपस्थित होते। नामदार सामंत यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत कर्ज मंजुरी, अनुदान वितरण, प्रशिक्षण आणि उद्योग मार्गदर्शनाची प्रक्रिया अधिक गतिमान करण्याचे आदेश दिले। एमआयडीसीमधील रस्ते, पाणी पुरवठा, वीज, सांडपाणी व्यवस्थापन आणि अग्निशमन सुविधांचा दर्जा तातडीने सुधारण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। यावेळी उद्योजकांसाठी सर्वात मोठी घोषणा करत एमआयडीसीतील दुहेरी करप्रणाली रद्द करण्यात आली असून चालू महिन्यापासून केवळ एकच एमआयडीसी कर आकारला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तसेच औद्योगिक वसाहतींमधील अग्निशमन सेवा शुल्क प्रति चौरस मीटर ₹1.70 निश्चित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली। बैठकीत उद्योजकांनी वीज, पाणी, करप्रणाली आणि प्रशासकीय अडचणी मांडल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करून प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले। उदय सामंत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की नांदेड जिल्ह्याने औद्योगिक विकास आणि रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात राज्यासाठी आदर्श निर्माण करावा, तसेच पुढील 3 महिन्यांनंतर या कामाचा पुन्हा आढावा घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर